5 + 1 मीन्स -4 -4. आता इथे आपण ॲडिशन केली या दोन्हींची. आता इथे काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन -4 × 1 किंवा 1 × -4. -4 × 1 मीन्स -4. राईट हिअर -4. राईट आन्सर हिअर. नाउ 3 + -4 मीन्स 3 - 4 मीन्स -1. -1 × 1 -1 1 + -1 1 + -1 1 - 1 0. आता ह्याच्यावरून आपल्याला सेकंड फॅक्टर लिहायचं आहे. तर इथे x आणि x². 1 × x x². 1 -4 × x -4x -1. दिस इज अनदर फॅक्टर. x² - 4x - 1. तर इथे आपण फॅक्टर काढलेले आहेत. लिमिट घेऊ आपण. लिमिट x टेन्स टू 1. न्यूमरेटर x⁴ - 3x² + 2. ह्याचे फॅक्टर काय आहेत? x - 1 इन अनदर ब्रॅकेट x³ + x² - 2x - 2. म्हणजे ह्या दोन्ही ब्रॅकेटचं जर मल्टिप्लिकेशन केलं, ह्या दोन्ही ह्यांचा गुणाकार जर केला ह्या ब्रॅकेटचा आणि ह्या ब्रॅकेटचा, तर उत्तर काय येणार आहे? हे उत्तर येणार आहे त्याचं. x - 1 इन अनदर ब्रॅकेट x³ x² 2x - 2. डिनॉमिनेटर x - 1 x² x² - 4x - 1. आता इथे न्यूमरेटरला x - 1 आहे, डिनॉमिनेटरला पण x - 1 आहे, अंशस्थानी x - 1 आहे, छेदस्थानी पण x - 1 आहे. x - 1 डिवायडेड बाय x - 1 इक्वल टू 1. म्हणजे आपण दोन्ही कट करू शकतो आणि ह्या दोन्ही ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन. आता रिमेनिंग टर्म्स आर दीज. लिमिट x टेन्स टू 1. x³ + x² - 2x - 2 डिवायडेड बाय x² - 4x - 1. Now put here x equal to 1 in this equation. आता इथे आपल्याला फॅक्टर पाडायचे की नाही आपण नंतर ठरवू, पण आधी आपण x equal to 1 ह्या इक्वेशनमध्ये ठेवून बघू. 1³ + 1² - 2 × 1 - 2. 1² - 4 × 1 - 1. 1³ 1 चा घन बरोबर 1. 1 चा वर्ग बरोबर 1. 2 × 1 2 वजा 2 आणि वजा 2. 1 चा वर्ग 1 वजा -4 × 1 वजा 4 × 1 4 आणि वजा 1. 1 × 1 2 आणि वजा 2 वजा 2 वजा 4. 1 वजा 4 वजा 3 वजा 1 वजा 2 आणि वजा 4. म्हणजेच 1/2. ते प्लस होणार आणि बे दोन्ही 4. 2 × 2 2 × 2 4. आन्सर इज हाफ. तर उत्तर काय आलेलं आहे? 1/2. आन्सर उत्तर आहे हाफ. 1/2.